हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज सकाळी सकाळी आलो आम्ही शेतामध्ये आणि शेतात चाललाय हरभरा काढायचा आणि त्याच्यासाठी विघ्नेश आलेला होता पण तो राहिला तिथं। तर विघ्नेश नाही आलेला, श्री आलाय, श्लोक आलेला आहे, मनीषा आहे, मी आहे आणि आई आहे। आम्ही आता सुरुवात करणार आहेत आणि बाकीची जनता मागून येणार आहे थोड्या वेळाने, 10-11 वाजेपर्यंत सर्वजण येतील। आणि आजचा जो टास्क आहे तो आहे हरभरा काढण्याचा। बघूयात किती होते तोपर्यंत। हे सगळ्यात असं पौष्टिक अन्न ताजं ताजं खायला भेटणं हे रानमेवा, याला रानमेवा म्हणतात। शेतात येतात ह्या गोष्टी, याला काय म्हणतात? रानमेवा। इथं हरभरा आहे। आज आपल्याला काय करायचंय? हरभरा काढायचा, उपटायचा, हरभरा उपटून ठेवायचा। तो तिथं कसा ठेवलाय तसं आपल्याला इथं सगळं हरभरा काढायचा आज, ठीक आहे? किती छान शेंगा आल्यात, 3-3, 4-4 शेंगा त्याला नाही का पुन्हा लागते ना। मग तसं तासभर आधीच उशीर झाला तर काय पण म्हणतो, कालपासून त्याच्या काय भुगमुगाला मुहूर्त तो काल। शेंगा खाऊन झाल्या आणि आम्ही इथं आता करतोय काम। इथं हरभरा काढायला सुरुवात केलेली आहे। श्लोक आहे, आई, मी आणि मनीषा, आम्ही तिघं चौघजण करतोय। आणि जो कॅमेरा पकडलाय तो आहे श्रीने कॅमेरा पकडलेला आहे, तो शूट करतोय थोडा वेळ। त्याला सांगितलेलं पण त्याला करायचं नव्हतं, मग म्हटलं तू कॅमेरा पकड थोडा वेळ आणि तो शूट करतोय। मग ऊन व्हायच्या आधी म्हटलं थोडा वेळ हे करता येईल आणि ज्यावेळेस जास्त ऊन जाणवेल त्यावेळेस मग थोडा वेळ आपण आराम करूया, म्हणून हे काम आम्ही सुरू केलं आहे आता। आणि नंतर आम्हाला सगळेजण येऊन जॉईन होतील, म्हणजे सगळेजण आम्हाला ते करू लागतील। आम्ही अजून वाट बघतोय पण बाकीचे काही अजून आलेले नाही आहेत। हरभरा काढून हात असे काळे काळे होतात, हात खराब होतात आणि ते हरभरा आहे ना तो पूर्ण हाताला असा त्याचे म्हणतात ना आंब लागते, त्याने काय होतं की पूर्ण हात खाजवतात। म्हणून मग शर्ट घातलेला आहे मी, कारण हात काळे तर होतातच पण त्याच्या सोबत ते अंगाला खाजवतं, म्हणून मी फुल शर्ट घातलेला आहे की त्याची परत ते जास्त खाजवू नये म्हणून। आणि आईने पण घातलेलं आहे आणि श्लोक हात दाखवते की त्याचे हात पण किती काळे झालेत। आमचा हरभराचा काढायचं चालू आहे, तोपर्यंत इथं सगळेजण आलेले आहेत आणि मयूर इथं चुलीवर भाकरी करतीये। चुलीवरची भाकरीची टेस्ट वेगळीच लागते। अगं तो चटणीची लागते, भाकरी असू दे, भाजी लागते। हा उगाच चुलीवर जेवायला जावं कसं आमच्यातले बसलीये, जेवायचं चालले पोर। चालू आहे का? हा चालू आहे हा। आता सगळेजण चाललोय आम्ही। थांब फोटो काढते, थांब। श्रवण पाया पडला का आमच्या? आम्ही राहिलोय की। यशस्वी भव, सुखी रहा। अगं बास ना संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि ज्योती पण चालली आहे, मी पण चालली आहे आणि बाकीचे हे सगळे थांबणार आहेत 1-2-3 दिवस आणि मी जाणार आहे आज आणि ज्योती पण जाणार आहे। आता ज्योती कधी येणार परत? उन्हाळ्याच्या सुट्टीला, म्हणजे मे मध्ये। बास ग तो वैतागून जाईल। कशा करतात त्याला? ओके बाय बाय चिकू, आरुई बाय बाय। आता दोघीच राहिल्या, बाय करा तर नाही बाय चिकू। आम्ही सगळं चाललोय आता आणि कुडवड
अंगणवाडीमध्ये मला सोडतील स्टेशनला भाऊजी, ज्योतीला स्टेशनला बस स्टॉपला सोडतील. अरे भजी पुढे पडले जाणार ना. आहे. इथं चिंच आहेत, सीताफळं आहेत. ही चिंच जितकी मोठी मोठी झाड आहेत ना इथं, त्यातल्या काही चिंचा पण घेतल्या बॅगमध्ये आणि कवटं पण घेतली आहेत. इथे कवटाची झाड आहेत. हे हिरवगार आहे पूर्ण. ही मका लावली. ती नारळाची झाड किती छान दिसत इथं. आणि इथं आहे कवटाचं झाड आहे. एवढी कवटं पडलेली असतात ना इथं. यातली चांगली जे एवढी कवटं आहेत ना, यातली चांगली बघून कवटं बॅगमध्ये टाकलीत. हे कवटाचं झाड.